जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू केलेली आहे नवीन सिरीज दैनिक चालू घडामोडी म्हणजेच डेली करंट अफेअर आपण आजपासून बघणार आहोत. आज दिनांक आहे 9 मार्च 2026. या दिवसाच्या आज आपण जेवढे पण प्रश्न बनत असतील तेवढे आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. चला तर प्रश्न बघूया आणि प्रश्नांना आपल्या सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील पहिल्या नदीकाठच्या दीपगृहाची पायाभरणी कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्वानंद सोनोवाल. तर सर्वानंद सोनोवाल यांनी भारतातील पहिल्या नदीकाठाच्या दीपगृहाची पायाभरणी केलेली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय अ डी. तर या प्रश्नाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. तर बघा थोडक्यात माहिती, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर 4 नदीकाठच्या दीपगृहाची पायाभरणी केलेली आहे. ब्रह्मपुत्रा नदी हा भारताचा राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 आहेत. रात्रीच्या वेळी जहाजांना आणि बोटींना सुरक्षित प्रवासासाठी दिशा दाखवणे आणि आधुनिक नेव्हिगेशन यंत्रणा उपलब्ध करून देणे हा त्यामागचा प्राथमिक उद्देश आहे. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, नुकतेच पोषण आणि आरोग्य परिणामांना चालना देण्यासाठी कोणत्या 2 संस्थांनी स्टेटमेंट ऑफ इंटेंट म्हणजेच SIOवर स्वाक्षरी केली आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहेत नीती आयोग आणि युनिसेफ इंडिया या 2 संस्थांनी पोषण आणि आरोग्य परिणामांना चालना देण्यासाठी स्टेटमेंट ऑफ इंटेंटवर सही केलेले आहेत किंवा स्वाक्षरी केलेली आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहेत. त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. तर यामागचे उद्दिष्ट काय होते? तर वंचित भागात माता आणि बाल पोषण सुधारणे आणि बाल स्तरावर पोषण आणि आरोग्य हस्तक्षेपाची अंमलबजावणी करणे हा त्यामागचा उद्देश होता. लक्ष केंद्रित क्षेत्र कोणकोणते आहेत? तर अंगणवाडी पायाभूत सुविधा मजबूत करणे, पोषण साक्षरता सुधारणे, ICDS सेवांचा वापर वाढवणे आणि आघाडींच्या कामगारांची क्षमता वाढवणे हा त्यामागचा लक्ष केंद्रित क्षेत्र होते. ह्या प्रश्नाबद्दल एवढी माहिती लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, नुकताच कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने कुष्ठरोग निर्मूलन करणारा अमेरिकेतील पहिला देश म्हणून घोषित केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चिली. तर चिली या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने कुष्ठरोग निर्मूलन करणारा अमेरिकेमधील हा पहिला देश म्हणून घोषित केलेला आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्याबद्दल थोडक्यात माहिती, तर चिली आता जागतिक स्तरावर 61वा आणि अमेरिकेत 6वा देश आहे जिथे किमान एक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग नष्ट झाला आहे. हे 2030 पर्यंत 30हून अधिक संसर्गजन्य रोगाचे लक्ष्य असलेल्या WHO रोग निर्मूलन उपक्रमाला समर्थन देते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, SBI जनरल इन्शुरन्सने नुकताच कोणाला आपला ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे? हा प्रश्नसुद्धा इम्पॉर्टंट आहे. असा प्रश्नसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पंकज त्रिपाठी. तर SBI जनरल इन्शुरन्सने आपला ब्रँड अँबॅसिडर म्हणून पंकज त्रिपाठी यांना नियुक्त केले आहे. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या प्रश्नाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू. तर SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने चुनिया भरोसा अपनासा या नावाची एकात्मिक ब्रँड मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेचा एक भाग म्हणून कंपनीने अभिनेता पंकज त्रिपाठी यांची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. मोहिमेचे उद्दिष्ट ब्रँड रिकॉल वाढवणे आणि आर्थिक संरक्षण उपायाचा एक विश्वासार्ह प्रदाता म्हणून SBI जनरल इन्शुरन्सची प्रतिष्ठा मजबूत करणे हा आहेत. तर ही माहिती या प्रश्नाबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायची आहे.
प्रश्न क्रमांक 5, शिकागो माजी विद्यार्थी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्र कोण ठरले आहेत? तर हा प्रश्न पुरस्कार संबंधित आहेत. तर पुरस्कार प्रश्न आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल के.व्ही. सुब्रमण्यम. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर शिकागो माजी विद्यार्थी पुरस्कार हा के.व्ही. सुब्रमण्यम यांना देण्यात आलेला आहे. ते भारतीय अर्थशास्त्रज्ञ होते, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर या प्रश्नाचं थोडक्यात माहिती बघूया. तर सध्या ते इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये वित्त प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. शिकागो विद्यापीठाने प्रख्यात भारतीय अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर कृष्णमूर्ती वेंकट सुब्रमण्यम यांना व्यावसायिक कामगिरीसाठी माजी विद्यार्थी पुरस्कार देऊन 1941मध्ये स्थापन झाल्यापासून हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय अर्थतज्ञ ठरले. त्यांनी इंडिया 100 नावाचे पुस्तक देखील लिहिलेले आहेत. तर असा प्रश्नसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. इंडिया 100 हे पुस्तक कोणत्या लेखकाचे आहेत? तर तुम्हाला त्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचं आहे डॉक्टर कृष्णमूर्ती वेंकट सुब्रमण्यम, के.व्ही. सुब्रमण्यम. पुढचा प्रश्न क्रमांक 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राच्या नवीन राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहेत? महाराष्ट्र संदर्भात प्रश्न आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार जिष्णुदेव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्यपालपदी महाराष्ट्राच्या. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. तर जिष्णुदेव वर्मा हे त्रिपुरा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे मागील राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची जागा घेतली आहेत. ते तेलंगणाचे राज्यपाल म्हणूनही कार्यरत होते. तिथून त्यांची बदली महाराष्ट्रात करण्यात आलेली आहे. एवढी माहिती राज्यपालाबद्दल लक्षात असायलाच पाहिजे. पुढचा प्रश्न क्रमांक 7, जगातील पहिल्या फ्रँचायझी आधारित सायकलिंग लीग ऑफ इंडियाच्या लोगोचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मनसुख मांडविया. तर मनसुख मांडविया यांच्याद्वारे सायकलिंग लीग ऑफ इंडियाच्या लोगोचे अनावरण करण्यात आलेले आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर या प्रश्नाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने भारतातील व्यावसायिकांना सायकलिंग परिसंस्था मजबूत करणे आणि देशभरात या खेळाचा प्रचार करणे या उद्देशाने जगातील पहिल्या फ्रँचाइज आधारित रोड सायकलिंग लीग ऑफ इंडियाच्या लोगोचे अनावरण केलेले आहेत. कोणी? तर मनसुख मांडविया. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न क्रमांक 8, 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिवापरावर निर्बंध घालण्याची घोषणा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहेत? हा प्रश्नसुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ए कर्नाटक. तर 16 वर्षाखाली मुलांसाठी सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिवापरावर निर्बंध घालणारे पहिले राज्य ठरले आहेत कर्नाटक. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यात 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला 17वा अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की मुलावर मोबाईलच्या वाढत्या वापराचे दुष्परिणाम रोखण्यासाठी 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घातली जाईल. तर या प्रश्नाबद्दल एवढी माहिती महत्त्वाची आहेत. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9, भारतीय संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी शीतल ही उभी प्रक्षेपण शस्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल रशिया. पर्याय बी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर भारतीय संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी शीतल ही जी काही उभी क्षेपणास्त्र प्रणाली आहे ही खरेदी करण्याचा या देशासोबत करार केलेला आहे. तर या प्रश्नाबद्दल थोडक्यात माहिती बघूया. भारतीय संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी रशियाच्या JSC रोसोबोरोन एक्सपर्ट या कंपनीसोबत शीतल ही उभी प्रक्षेपणास्त्र प्रणाली सरफेस टू एअर व्हर्टिकल लॉन्च
सिस्टम खरेदी करण्यासाठी 2182 कोटी रुपयांचा करार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 10. नुकतेच भारतीय संस्कृती पोर्टलची अपग्रेडेड आवृत्ती कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केली आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल संस्कृती मंत्रालय. तर संस्कृती मंत्रालयाने भारतीय संस्कृती पोर्टल हे अपग्रेड आवृत्ती लॉन्च केलेली आहे. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर या प्रश्नाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. तर सांस्कृतिक मंत्रालयाने सचिव विवेक अग्रवाल यांनी नवी दिल्लीतील कर्तव्य भवन येथे भारतीय संस्कृती पोर्टलची 2.0 म्हणजे 2.0ची लॉन्च केले आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाने नवी दिल्ली भारतीय संस्कृती पोर्टलची अपग्रेडेड आवृत्ती लॉन्च केली आहेत. हे अपग्रेडेड केलेले पोर्टल एक राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून काम करते, जे विद्वान संशोधक आणि सामान्य जनतेला भारताच्या विशाल सांस्कृतिक वारशाची सहज उपलब्धता प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि आज आपण एकूण 10 प्रश्न बघितले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न आवडले असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि डेली आपलं सेशन करत जा, जे तुम्हाला तुमच्या कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जाणारे करंट अफेअरचे प्रश्न सोडवता येईल. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.